नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर येथे भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम होत आहेत. दररोज या कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी गर्दी वाढत चालली असून श्रीमद भागवत कथा ही हरिभक्त पारायण संदीपभाई शर्मा जिंतूर यांची अमृततुल्य वाणीतून कथा होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी या कथेची सांगता होणार असून हरिभक्त पारायण महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या काल्याचे कीर्तन सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी कथा श्रवण करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पाप केलेलं जे आहे ते पाप केलेलं भोगावंच लागतं. आणि एक सांगेल बरं का, मनुष्याला वाटतं आपण जे पाप करायलो ते कोण पाहिले, परंतु मी तुम्हाला सांगेल देवाने काही गुप्तचर ठेवलेले आहेत. काय? पहिला देवाचा गुप्तचर वारा आहे. कुठेही जा, जिथे जाल तिथं वारा असतो, म्हणजे तो देवाचा गुप्तचर आहे. करुणा निधान. सूर्य देवाचा गुप्तचर आहे, चंद्रमा देवाचा गुप्तचर आहे, रात्री देवाचा गुप्तचर आहे, दिवस देवाचा गुप्तचर आहे. केलेलं पाप भोगावं लागतं. आणि भोगायचं जर लागलं तर पापातून मुक्ती कशाने मिळू शकते? फक्त भगवंताच्या नामाने. काही नाव ठेवायचे तर भगवंताचे नाव ठेवा, हे सांगण्यासाठी 6व्या स्कंदामध्ये अजामिलाचं चरित्र आहे. मुलाच्या नावाचा उच्चार केला तर देवाची प्राप्ती झाली हो. आणि एवढा सोपा परमार्थ जीवात्म्याला दुसरा नाही. आपल्या लेकरांचे नावं, मुलांचे नावं देवावर ठेवा, बस झालं. याच्यापेक्षा त्यालाच बोलवा. राम ठेवा, कृष्ण ठेवा, हरी ठेवा, हनुमंत ठेवा, जे नाव भगवंताचे ते नाव ठेवा. त्याच्यानंतर विश्वरूपाचं वर्णन या ठिकाणी केलं. नारायण कवचाचा उपदेश त्वष्टाचा पुत्र विश्वरूपा याने या ठिकाणी केलं. विश्वरूपाच्या ठिकाणी या ठिकाणी जे आहे वर्णन 6व्या स्कंदामध्ये करतात. त्यानंतर 6व्या स्कंद संपूर्ण करून 7व्या स्कंदामध्ये 3 वासनेचं वर्णन आहे. सद्वासना, असद्वासना, मिश्र वासना. सद्वासना संताची, असद्वासना दैत्याची, मिश्र वासना मनुष्याची. दररोज रात्री कीर्तन सेवा संपन्न होत असून नामांकित महाराजांचे उत्तम कीर्तन होत आहेत. यावेळी हरिभक्त पारायण रामकृष्ण महाराज कवठाळेकर यांचे अतिशय सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. यावेळी भजनी मंडळांनी मोठी साथ संगत केली आहे. असते बरं, जन्म नाही आपल्या हातात नाही. बरं, मृत्यू आपल्या हातात असता तर काय घडलं असतं? बरं, मी तर म्हणतो माणसं मेलीच नसती महाराज. मृत्यू जर आपल्या हातात असतात तर येम जरी न्यायला आला तरी थोडं थांब बाबा, एवढं नातवाचं बघू दे म्हटले असते. थोडं थांब, एवढं पंतू बघून जाऊ दे. इच्छा कधी सरली असती का? जन्म नाही आपल्या हातात नाही मायबाप, आणि मृत्यूही आपल्या हातात नाही. पण एक सुंदर वाक्य आज घरी घेऊन जा, आजचं कीर्तन सफल होईल. जन्म नाही आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण जन्मापासून मृत्यूपर्यंतचा मधला अंतर कसा जगावा हे मात्र तुमच्या आमच्या हातात आहे. जन्म नाही आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. मग कुणाच्या असेल हे? तर जन्म मृत्यू हे प्रारब्धाच्या हातात आहे. प्रारब्धाच्या 3 प्रकारचे प्रारब्ध शास्त्रकारांनी सांगितले: इच्छा, अनिच्छा आणि परीच्छा. तुमच्या आमच्या बाबतीत अनिच्छा प्रारब्ध आहे. मागच्या जन्मातील भोग भोगण्याकरिता या जन्मात जन्माला यावंच, चकार शब्द लावला, यावंच लागतं, त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. जसा एखादा नोकरदार असतो, लातूरला त्याची नोकरी आहे, सगळं व्यवस्थित बसलेलं आहे, म्हणजे रूम चांगली आहे, मुलाच्या शाळा चांगल्या आहेत, शेजार चांगला आहे, भाडं परवडायसारखं आहे, दूधवाला आहे, दहीवाला आहे, पेपरवाला आहे, सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. पण त्याची बदली तिथून झाली छत्रपती संभाजीनगरला. नाही म्हणून चालतं का? नग म्हणून चालतं का? जावंच लागतं. हे जसं आहे
मग तिथं अनंत संकटाला त्याला तोंड देण्याची वेळ आली तरी द्यावंच लागेल. 29 मार्च रोजी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथील हरिभक्त पारायण धीरज महाराज देशमुख कनेरीकर यांच्या कीर्तनाने भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले आहेत. किती धनवान असू द्या, कुणी जरी असलं तर तो सुखी आहे का? असोनी इंद्राची संपत्ती, तृप्ती नाही जयाचे चित्ते, अतिशय दुःखी होती विटंबिजती संसारे. माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. महाराज ओव्या पाहून घ्या. ज्ञानोबराय त्या इंद्राचं वर्णन करत असताना सांगतात, जे अमृत हेची सिंहासन ऐरावती सारी केव्हान, राजधानी भुवन अमरावती, महासिद्धीचे भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनुचे, जेत ओळगे देवपायका, सेग चिंतामणीची आदेका, विनोद वनवाटिका सरुतरुचिया, गंधर्व गातगाने, रंभाईशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासनी अंतरिया, मदन ओळगे शेजारे, जेत चंद्र शिंपे सांबरे, पवना ऐसे मनियारे धावणे जेत. महाराज या ज्ञानोबरायच्या सगळ्या ओव्याच पाहून घ्या. आणि त्या श्लोकाच्या खाली एक ओवी आहे, एरवी तरी नरकीचे दुःख, पावोनी स्वर्गा नामकी सुख, वाचवणे नित्यानंदगा निर्धोक ते स्वरूप माझे. हे जरी सुख दिसत असेल तरी हे नरकीचं दुःख आहे. ऐका, रामायणामधला प्रसंग आहे. रामायणामध्ये काय झालं, रामप्रभू बसले असताना ते मुंगळे माहीत आहेत का तुम्हाला? मुंगळे काळे 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 मुंगळे ते चलत होते. आणि चलत असताना लक्ष्मणानं रामप्रभू बसले होते. रामप्रभू त्या मुंगळ्याकडे पाहिले आणि पाहिल्यानंतर त्यांना जेव्हा ते मुंगळ्याकडे बघून हसत आहेत. हसल्याबरोबर लक्ष्मणानं विचारलं, दादा तुम्ही का हसले? रामप्रभूला प्रश्न केला, हे मुंगळे जात आहेत, हे मुंगळ्याकडे बघून तुम्ही का हसले? म्हणजे हे मुंगळे लयनीत चाललेत, माणसंसुद्धा लयनीत चालत नाहीत, पण मुंगळे चाललेत म्हणून हसले का? ते म्हणे असं बी काही नाही. मग नेमकं हसायचं काय कारण आहे? त्या टायमाला रामप्रभूनं सांगितलं, हे मुंगळे दिसतात का? या मुंगळ्याच्या पाठीवर एक दुसरा मुंगळा दिसतो का? म्हणे हो. मग हा पाठीवर बसलेला मुंगळा गेल्या जन्माचा इंद्र आहे, इंद्र. पाटोदा गावकऱ्यांच्या अतिशय उत्तम नियोजनामुळे हा सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. तसेच सर्व कार्यक्रमासाठी भाविक भक्त मोठी गर्दी करत आहेत. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.